नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत अंडा पालक। अंडा पालक बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। अर्धा डझन अंडे घेतलेले, एक पालकाची जुडी घेतली, 2 टोमॅटो घेतले, 3 कांदे घेतलेत, हिरवी मिरची, लसूण, आलं, बेसन पीठ, तेल, कस्तुरी मेथी, दही, त्यासाठी लागणारे मसाले, गरम मसाला घेतलाय, धना पावडर घेतली, लाल तिखट घेतलंय, हळद घेतली, मीठ घेतलंय आणि जिरे। बघा, आपल्याला अंडा पालकची भाजी करायची आहे। त्यासाठी आपण अंडे उकडून घेऊ। अंडे उकडण्यासाठी कुकर चुलीवर ठेवून घेऊ। कुकरमध्ये पाणी पण टाकलेले आहे। हे बघा, लगेच अंडे टाकून घेऊ त्याच्यात। दहा ते 15 मिनिटात आपले अंडे कुकरमध्ये उकडून जातील। बघा, आपण चुलीवर अंडे उकडत ठेवलेले आहेत। ते अंडे उकडेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। हे पहा, पालक निवडून घ्यायचा आहे। पालकाची जुडी बघा कशी हिरवीगार छान ताजी ताजी पालक आणलाय बाजारातून, छोट्या छोट्या पानांची। तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे आता। छोटे छोटे पाने छान आहे, ताजे ताजे। हे असे छोटे छोटे दांड्या न घेता नुसतं पानं पानं घ्यायचे पुढचे। बघा, आपला पालक निवडून झालेला आहे। आता आपल्याला धुवून घ्यायचा आहे तो स्वच्छ। पालेभाज्यांना शक्यतो माती असते थोडीफार लागलेली, त्याच्यामुळे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पालक धुवून घेणार आहोत। बघा, आपला पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे। आता पाणी नितरण्यासाठी आपण ह्या जाळीत काढून घेऊया। चला, आपल्याला भाजीसाठी टोमॅटो कापून घ्यायचा आहे। वरचं हे देठ काढून घेऊ। टोमॅटो असं एकदम बारीक कापून घ्यायचा आहे। तुम्ही पेस्ट केली तरी चालेल, आम्ही बारीक चिरून घेतोय। लगेच कांदा पण आपण बारीकच चिरून घेणार आहोत। आपलं कांदा टोमॅटो हे बारीक चिरून झालेले, ते साईडला ठेवून घेतलेले। आता आपल्याला आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। ते आपण खलबत्त्यातच करून घेऊया। बघा, आपली बाकीची भाजीची तयारी करेपर्यंत आपले अंडे कसे छान उकडून गेलेले आहेत। आता ते खाली उतरून घेऊ। अशी टोपली जरा। बघा, आपला पालक धुवून ठेवलेला होता, कसं पाणी नितरून गेलेलं आहे। आता आपल्याला तो बारीक चिरून घ्यायचा आहे। आपला पालक चिरून झालेला आहे। आता अंडे सोलून घेऊ। अंड्यावर आपण मिरची मसाला टाकून फ्राय करणार आहोत। त्यासाठी आपण चिरा देऊन घेऊ अंड्यांना। पालकची भाजीला फोडणी देण्याआधी आपण अंडे फ्राय करून घेणार आहोत। अंडे फ्राय करण्यासाठी कढई ठेवलेली, कढई पण बराच वेळ झाला ठेवलेली, थोडंसं तेल टाकून घेऊ।
अंडे टाकू. बघा आपल्या अंड्याला कसा सोनेरी कलर आलेला आहे. आता त्याच्यावर मसाला टाकून घेऊ. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि बारीक चिरून घेतलेला लसूण आहे बघा. पालकाच्या फोडणी द्यायच्या ऐवजी ह्याच्यातच टाकणार आहे. 1 ते 2 मिनटं हलवून आपल्याला लगेच अंडे काढून घ्यायचे. तर हे पहा आपले अंडे छान फ्राय झालेले आहेत, मसाला लागलेला आहे. आता ते काढून घेऊ. चला आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईत तेल टाकून घेऊ. बघा आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यात जिरे टाकून घेऊ अर्धा चमचा. जिरे पण तडतडले आहेत. कांदा टाकून घेऊ. कांदा थोडासा परतवला की आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेऊ. हे मिश्रण आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा आपला कांद्याला चांगला सोनेरी रंगही आलेला आहे. आलं लसणाची पेस्ट पण चांगली परतून गेलेली आहे. आता त्याच्यात टमाटर टाकून घेऊ. टमाटर टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टमाट्याची पटकन ग्रेव्ही होऊन जाईल. पटकन टमाटे शिजन. बघा आपला टमाटो पण छान परतून झालेला आहे. आता त्याच्यात मसाले टाकून घेऊ. थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. हे पण 2 मिनटं परतून घ्यायचं. मसाले टाकल्यावर 2 मिनटं परतून घ्यायचे. छान परतून झालेले आहे. आता त्याच्यात बारीक चिरून घेतलेली पालक टाकून घेऊया. बघा आपला पालक टाकून झालेला आहे. पालक शिजण्यासाठी आपल्याला 2 मिनटं ताट ठेवून घ्यायचं कढईवर. चला कढईवरचं प्लेट काढून घेऊ. आपली पालक शिजलाय का नाही ते बघूया. हे बघा आपला पालक कसं झालेला आहे. छान शिजलेला आहे. तरी पण आपल्याला चमच्याने असं मॅश करून घ्यायचं. असं घुटून घ्यायचं आहे. पूर्ण अजून तो शिजलेला नाही आहे. बघा आता त्याच्यात बाकीचे मसाले टाकून घेऊ. धना पावडर 2 चमचे धना पावडर टाकली आहे. थोडासा गरम मसाला, आणि आपण पालकाच्या भाजीला थोडा घट्टपणा येण्यासाठी डाळीचं पीठ टाकतोय. थोडं पीठ टाकल्याच्या नंतर छानपैकी एकजीव करून घ्यायचं आपल्याला. पालकमध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं होतं, ते दोन्ही एकजीव झालेले. आता त्याच्यात दही टाकून घेऊ. 2 ते 3 चम्मच दही टाकले आणि परत आपण एकदा हलवून चांगलं एकजीव करून घेणार आहोत. बघा पालकमध्ये दही टाकलेलं होतं आपण, ते एकजीव झालेले, छानपैकी परतून झालेले. आता पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून चांगलं ढवळून घ्यायचंय. बघा आपल्या पालकाच्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि हातावर चोळून थोडीशी कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी टाकल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायची भाजी. बघा आपला पालक 5 ते 6 मिनिटं किती छान शिजलेला आहे. मंद आचेवर शिजत होता. आता त्याच्यात अंडे टाकून, जे आपण फ्राय करून घेतलेले अंडे होते ते टाकून घेऊया. अंडे टाकल्याच्या नंतर पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. चला बघूया आपले अंडा पालक झाले का नाही ते. बघा बघा अंडा पालकची भाजी किती छान आपली झालेली आहे.
वास पण छान येतोय. चला आता खाण्यासाठी काढून घेऊया. आमची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. बघा आमची अंडा पालकची रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी आगळी वेगळी आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. अशाच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद.